अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शिर्डी लोकसभेतून पहिल्यांदाच बहुजन महिला उमेदवार उभी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांची राहुरी फॅक्टरी येथे स्वागत। राहुरी फॅक्टरी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील चर्चमध्ये त्या आल्या होत्या। त्यावेळी पास्टर अश्विंद सरोदे यांनी प्रार्थना करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शिर्डी लोकसभेतून पहिल्यांदाच बहुजन महिला उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते, लोकसभा शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यांचा झंझावती दौरा तसेच प्रचाराचा धडाका अतिशय वेगाने व जोरात चालू आहे। शिर्डी लोकसभेतून पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते संगमनेर अकोला तालुक्यात जोरदार प्रचार घेत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसादही मिळत आहे। बौद्ध उमेदवार देण्यास सर्वच पक्ष टाळाटाळ केल्यामुळे सर्व भीम अनुयायी नाराज होत होते, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी शिर्डी लोकसभा उमेदवार म्हणून प्रथमच एक महिला उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिल्याने महिला वर्गात उत्कर्षा रुपवते यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। यामुळे शिर्डी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे। राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच त्यांनी कार्यक्रमही घेतला। यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर आल्हाट। वंचितांना वंचितांशी जोडणारी भावना आहे, जी मनाला मनाशी जोडणारी आहे, ती मला वाटतं आपली खरी ताकद आहे आणि तीच ताकद आपल्याला इलेक्शन मध्ये दाखवून द्यायची आहे। मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे मनापासून आभार मानते की संधी आणि एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर त्यांनी टाकली आहे। जिल्हाध्यक्ष विशालदादा असतील, आपले तालुका अध्यक्ष चोळकेदादा असतील, सगळीच ही जी टीम असेल, मी आता नावं सगळ्यांची घेत नाही कारण खूप वेळ झालाय, आणि सगळ्या महिला पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष आज प्रथमच भेट झाली। सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ज्या पद्धतीने मला तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले, बरेच प्रयत्न करावे लागले आणि अंती आपला जो एक निर्धार होता तो कुठेतरी पूर्ण झाला। आता तो सार्थ करून दाखवायचा आहे। तो विश्वास आपल्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी टाकलेला, जी जबाबदारी टाकलेली आहे ती आपल्याला सार्थ करून दाखवायची आणि म्हणून आपल्याला पुढच्या या 15-20 दिवसामध्ये, एक महिना नाहीये, फक्त 15 दिवस आपल्या हातात आहेत, त्याच्यात पण 1-2 दिवस कुठे काही जातील, 10 ते 12 दिवसामध्ये पूर्ण नियोजन आपल्याला करायचंय आणि सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा। ही आपली नेमकी लढाई कशावर आहे? आपली लढाई ही आपल्या लोकांच्या हक्कासाठी आहे। आपली लढाई संविधानासाठी आहे, जे विचार आपल्या सगळ्या महापुरुषांचे, एकही भाषण महापुरुषांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, पण त्यांच्या समाजाला न्याय देण्याचं काम केलंय। टीका झाली, बाळासाहेबांना टीका झाली की तुम्ही जेव्हा तुमच्या पक्षाची जाहीर करता यादी तेव्हा तुमची जात पुढे लिहिता, जातीशिवाय दुसरं राजकारण आज कुठे सुरू आहे हे तुम्ही मला दाखवा। त्या माणसाने हिंमत दाखवली की मी या समूहांना प्रतिनिधित्व देतोय आणि मी छाती ठोकपणे देतोय, हे आपलं खरं तर फलित आहे। त्यामुळे ते आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल ते दूर राहते, पण आपली जे प्लस पॉईंट आहे, आपण कोणासाठी म्हणत आहोत, आपली लढाई कशासाठी आहे, ही आपण ताकदीने पोहोचवली पाहिजे। आज खरं तर खूप वर्ष एका वेगळ्या पक्षामध्ये काम करून तो पक्ष सोडून जेव्हा इथे आले, मला लक्षात आलं की इतकी वर्ष जी लोक माझ्याशी जोडलेली होती, त्या पक्षात असो बाहेर असो, कधीच माझ्या पुढे म्हटले नाही की ताई पक्ष सोडा किंवा दुसरा विचार करा, पण एक फोटो फक्त बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा व्हायरल झाला आणि जी प्रतिक्रिया मला आली ती अशी चप्पल होती की तेव्हा मला लक्षात आलं की समाज नेमका कोणामागे आहे। आणि फक्त माझा समाज नाही, बहुजन समाजामध्ये जेवढ्या जाती जमाती, मग तो मराठा असो, ओबीसी असो, कुठलाही मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, काकड समाज असो, आदिवासी समाज असो, प्रचंड मोठा एक पाठबळ आपल्या या सगळ्या चळवळी मागे आणि बाळासाहेबांमागे आहे। तीच ताकद खऱ्या अर्थाने आपल्याला इलेक्शनचं जे काही म्हणजे चांगलं स्वरूप आहे किंवा जे विजयाची भागदौड आहे ती आपल्याला त्याच ताकदीवरती उभी करायची आहे। मी इथे याच्या आधी अकोल्याला गेले होते, सगळ्यांचं चाललंय की समोरचे उमेदवार फार ठणठणते आहेत, एकतर 50 खोके एकदम खोकेचे गॅप आहे आणि दुसरं तर इतके कमवलंय साईबाबांचं नाव खाली की त्याला काही हे नाही, पण ठीक आहे, ते त्यांच्याकडे। मी इथे असताना मला अकोल्याला एका लग्नामध्ये कहार समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या स्वरूपामध्ये ते अपंग आहेत। ख्रिस्ती आघाडी, सर्व चर्चेसचे मेंबर, तसेच आपले सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि
आपली एक मोठी ताकद त्या ठिकाणी आपली प्रस्थापितांना दाखवून द्यायची आहे. तर याबद्दल आपल्याला जी काही मदत लागेल तर ते या ठिकाणी आपले जिल्हा तालुका अध्यक्ष आहेत चोळके दादा, त्याचबरोबर निलेश भाऊ आहेत, त्याचबरोबर पिंटू